पतीचे तुकडे करून सिमेंटच्या ड्रमात भरणारी मेरठची मुस्कान, हनीमूनला गेल्यानंतर नवऱ्याची हत्या करणारी इंदोरची सोनम ही प्रकरणं ताजी असतानाच पत्नीच्या बाहेरखालीपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। या व्यभिचारी पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीनं आत्महत्या केली आहे। नवरा बायकोच्या नात्यावर रक्ताचे खोनी डाग कसे लागतात बघूयात हा रिपोर्ट। मदन आणि तेजेश्वर हे ठरलेत अनैतिक संबंध आणि अविश्वासाचे बळी। त्यांनी मोठ्या विश्वासानं ज्यांच्या सोबत आयुष्य घालवायचं वचन दिलं त्याच अर्धांगिनींनी त्यांचा घात केलाय। तेलंगणाच्या कुर्नूलमधल्या तेजेश्वरचं नुकतंच ऐश्वर्याशी लग्न झालं। त्यानंतर अवघ्या महिन्याभरात त्याचा घात झाला। मध्य प्रदेशच्या हादरवून सोडणाऱ्या सोनम राजा रघुवंशी प्रकरणाची पुनरावृत्ती वाटावी अशीच ही घटना। पण या घटनेत अनैतिकतेच्या निलाजरेपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेल्यात। तेजेश्वरचा घात फक्त ऐश्वर्यानंच नाही केला तर तिची आई सुजाता सुद्धा या पापात सामील आहे। कारण नीतिमत्ता विसरलेल्या या मायलेकींचे एका बँक मॅनेजरशी अनैतिक संबंध आहेत। त्याच बँक मॅनेजरनं सुपारी देऊन तेजेश्वरची हत्या घडवली आहे। ऐश्वर्याची आई सुजाता आणि बँक मॅनेजरचे संबंध आहेत। ऐश्वर्या सुद्धा त्याच बँक मॅनेजरच्या प्रेमात पडली। 18 मे 2025 या दिवशी ऐश्वर्याची तेजेश्वरशी लग्नगाठ बांधली जाणार होती, पण ती 13 मेलाच बँक मॅनेजर सोबत पसार झाली। 16 मे रोजी ती परतली। तिनं तेजेश्वरशी लग्नाची तयारी दर्शवली। इतकं सगळं घडून सुद्धा तेजेश्वर लग्नाला उभा राहिला। लग्नाला महिना पूर्ण होण्याआधीच 17 जूनला त्याची हत्या झाली। ऐश्वर्या आणि तिची आई सुजाताला अडचण ठरणारा तेजेश्वर नकोच होता, पण त्याची संपत्ती हवी होती। त्या संपत्तीसाठी या कुकर्मी मायलेकींनी बँक मॅनेजरच्या मदतीनं तेजेश्वरचा काटा काढला। आता हे दृश्य पाहून हे एखादं सुखी दाम्पत्य असावं असंच कोणालाही वाटेल, पण तसं अजिबात नाहीये। तर हे हसणारे चेहरे त्या विकृतांचे आहेत ज्यांच्यामुळे एका सरळ मार्गी निष्पापानं आयुष्य संपवलंय। हरियाणाच्या रोहतक मधली ही धक्कादायक घटना। पत्नी दिव्या आणि तिचा संभाजीनगरचा प्रियकर दीपकच्या त्रासाला कंटाळून मगननं आयुष्य संपवलंय। एकंदरीतच आधुनिक काळात नातेसंबंध अधिकच नाजूक बनलेत। क्षणिक सुखासाठी नात्यांचा विश्वासघात करताना काहीच वाटत नाही। लग्नांची ही खुनी गोष्ट, सोनम असो, मुस्कान असो, दिव्या असो किंवा ऐश्वर्या, या सगळ्यांनी घात केलाय तो त्यांच्या निष्पाप प्रामाणिक जोडीदारांचा। पतीला यमाच्या हातातून सोडवून आणणाऱ्या सावित्रीची आख्यायिका सांगितली जाते। त्याच संस्कृतीला, पवित्र नात्याला या विकृत विश्वासघातकी महिलांनी काळीमा फासलाय असं म्हणावं का? रशीद इनामदार, पुढारी न्यूज।